नमो नमः. युग्ममालेमधील आज आपण श्लोक पाहणार आहोत. युग्ममालेमध्ये मराठीमध्ये जसे यमक जुळणारे शब्द आहेत, इंग्लिशमध्ये रायमिंग वर्ड्स आहेत, अगदी त्याचप्रमाणे संस्कृतमध्ये सुद्धा यमक जुळणारे शब्द आहेत, म्हणून त्यांना युग्म असं म्हटलं आहे. जसे की यदा तदा, यावत तावत, यत्र तत्र या शब्दांचा उपयोग करून श्लोकांचे वाक्याचे सौंदर्य वाढवण्यास मदत होते आणि म्हणूनच हे सगळे श्लोक एकत्रित करून या श्लोकांना युग्ममाला असे म्हटले आहे. यदा तदा म्हणजे जेव्हा तेव्हा, यावत तावत म्हणजे जोपर्यंत तोपर्यंत, यत्र तत्र म्हणजे इथे तिथे, असा या शब्दांचा अर्थ होतो. तर युग्ममालेमधील पहिला श्लोक हा वृद्ध चाणक्य शतकातून घेण्यात आलेला आहे. या श्लोकाचे वृत्त वंशस्तम आहे. या श्लोकामध्ये सोन्याची परीक्षा ज्याप्रमाणे घेतली जाते त्या 4 प्रकारे, अगदी त्याचप्रमाणे व्यक्तीची सुद्धा 4 प्रकारे गुणांची पारख केली जाते. हेच या श्लोकातून सांगण्यात आलेले आहे. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निगर्शन छेदन तापताडनैः, तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, कनकम म्हणजे सोने, ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षते म्हणजे परीक्षा, सोन्याची परीक्षा ही निघर्षण घासण्याने, छेदन तोडण्याने, तापवण्याने, ताडणैही तो कापण्याने, तोडण्याने, घासण्याने इत्यादी 4 प्रकारे सोन्याची परीक्षा केली जाते. अगदी त्याचप्रमाणे व्यक्तीची सुद्धा परीक्षा श्रुतेन विद्येने, शीलेन चारित्र्याने आणि गुणांनी, कर्मणा म्हणजे त्याने केलेल्या कार्यामुळे, कर्मामुळे या 4 प्रकारे व्यक्तीची परीक्षा होते. म्हणजे सोन्याची परीक्षा ही 4 प्रकारे जसे होते, अगदी त्याचप्रमाणे व्यक्तीची सुद्धा या 4 शिक्षण, चारित्र्य, गुण आणि कार्य या 4 प्रकारे पारख केली जाते. युग्ममालेमधील द्वितीय श्लोक हा हितोपदेशमधून घेण्यात आलेला आहे. त्या श्लोकाचे वृत्त अनुष्टुप आहे. या श्लोकामध्ये असे सांगितले आहे की यत्र विद्वज्जनो न अस्ति श्लाघ्यस्तत्र अल्पधिः अपि नीरस्तपादपे देशे एरंड अपि द्रुमायते. यत्र विद्वज्जनो नास्ति, यत्र म्हणजे इथे, जिथे कुठे किंवा इथे विद्वान जर नसेल तर, श्लाघ्यस्तत्र अल्पधिः कमी बुद्धिमान असलेल्या व्यक्तीलाच बुद्धिमान मानले जाते. आणि निरस्तप हे सांगण्यासाठी त्यांनी एरंडाच्या झाडाचं उदाहरण दिलेलं आहे की ज्या प्रदेशामध्ये खूप मोठे मोठे वृक्ष नाही आहेत, जसे की आंबा, वड, पिंपळ, त्या प्रदेशामध्ये एरंडालाच फार मोठे वृक्ष मानले जाते. अगदी त्याचप्रमाणे अतिशय बुद्धिमान विद्वान व्यक्ती जिथे नसेल तिथे कमी बुद्धिमान सर्वसामान्य व्यक्तीलाच फार मोठे बुद्धिमान आणि विद्वान मानले जाते. तृतीय श्लोक हा नीतिशतकातून घेण्यात आलेला आहे. या श्लोकाचे वृत्त शिखरिणी आहे. या श्लोकामध्ये अहमपणा, मीपणा, गर्वाविषयी सांगितले आहे. यदा किंचित तज्ञ अहम द्विपैव मंदांध समभवम तदा सर्वज्ञ अस्मि इति अवलिप्तं मम मनः. यदा किंचित बुधजन सकाशात अवगतं तदा मूर्ख अस्मि इति ज्वर इव मदो मे व्यपगतः. यदा किंचित तज्ञ अहम, जेव्हा, यदा म्हणजे जेव्हा मी थोडेसे मला ज्ञान प्राप्त झाले तेव्हा मी स्वतःला मदोन्मत्त हत्तीप्रमाणे समजू लागलो. तदा सर्वज्ञ अस्मि इति अवलिप्त मम मनः, माझ्या मनाला जसे काही संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असे समजायला लागलो. आणि जेव्हा मात्र किंचित बुधजन सकाशात, बुधजन म्हणजे बुद्धिमान लोक, जेव्हा मात्र मी बुद्धिमान लोकांमध्ये गेलो
त्यावेळेस मात्र तदा तेव्हा मूर्ख अस्मीति, मी किती मूर्ख आहे असे म्हणून, किंवा स्वतःला समज आल्यानंतर ज्वर म्हणजे ताप, एखाद्या शरीरातील ताप जसा निघून जावा तसा माझा मीपणा, अहमपणा निघून गेला. तर मीपणाविषयी हे या श्लोकात सांगितले आहे. चौथ्या श्लोकामध्ये पंचतंत्रातून घेण्यात आलेला आहे. या श्लोकाचे वृत्त अनुष्टुप आहे. तावत भयाद्विभेतव्यम यावत भयम अनागतम आगतम तु भयम वीक्ष नरः कुर्यात यथोचितम. तावत म्हणजे जोपर्यंत आपल्यावर संकट येत नाही तोपर्यंत त्या संकटाची भीती मनात बाळगणे ठीक आहे, परंतु जेव्हा मात्र आगतम तु भयम वीक्ष म्हणजे पाहणे, आगतम म्हणजे येणाऱ्या संकटाला पाहून मात्र नरः कुर्यात यथोचितम, व्यक्तीनं योग्य तो मार्ग निवडावा किंवा ते संकट पार करण्यासाठी चांगला रस्ता, चांगला मार्ग निवडून त्या संकटातून पार व्हावे, त्या संकटाची भीती बाळगू नये, योग्य तो निर्णय घ्यावा. हा आयुष्यासाठी फार महत्त्वाचा मूलमंत्र या श्लोकातून देण्यात आलेला आहे. आता 5व्या श्लोकाचे वृत्त हे अनुष्टुप आहे. उत्तमो नातिवक्ता स्याद अधमो बहुभाषते सुवर्णेन ध्वनिकता दृक या दृक कास्य प्रजायते. या श्लोकामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की उत्तम व्यक्ती आपले कार्य करतो. चांगले कार्य करताना कुठलीही वायफळ बडबड करत नाही, म्हणजेच बडबड करण्यापेक्षा तो आपल्या कार्याला महत्त्व देतो, बडबडीला महत्त्व देत नाही. आणि हेच सांगण्यासाठी त्यांनी सोनं आणि कांस्य धातूचा उदाहरण दिलेलं आहे. सोन्याला त्याची प्युरिटी किंवा सोन्याला त्याचं जे महत्त्व आहे ते सांगायची गरज पडत नाही. कांस्य धातूला मात्र ओरडून सांगण्याची गरज आहे. या श्लोकातील काहीचा शब्दशः अर्थ न घेता असा अर्थ घेण्यात यावा की जो उत्तम व्यक्ती असतो, चांगला व्यक्ती असतो, तो व्यक्ती आपले कार्य करताना विनाकारण बडबड करत नाही, तर तो आपल्या कार्याला महत्त्व देतो. आणि जे व्यक्ती काहीच कार्य करत नसतात ते मात्र फक्त आपलं बोलून दाखवतात, मी काय करतो म्हणून कार्य करत नाहीत, फक्त बोलण्याला महत्त्व देतात. हेच या श्लोकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर असे हे युग्ममालेमधील 1 ते 5 श्लोक पेज नंबर 30वर आहेत. पहिल्या श्लोकामध्ये सोन्याच्या आणि व्यक्तीच्या पारखाविषयी सांगितले. दुसऱ्या श्लोकामध्ये की जिथे कमी बुद्धिमान असेल त्या व्यक्तीलाच विद्वान मानले जाते हे सांगण्यासाठी एरंडाच्या झाडाचे उदाहरण दिलेले आहे. तर तिसऱ्या श्लोकामध्ये मीपणा, अहमपणाविषयी सांगण्यात आलेलं आहे की बुद्धिमान माणसामध्ये गेल्यानंतर मीपणा कसा कळतो किंवा अहमपणा कसा कमी होतो हे या श्लोकात सांगितले आहे. तर चौथ्या श्लोकामध्ये संकटाविषयी सांगण्यात आलेलं आहे की संकटाला आपण किती मनात भीती बाळगावी, समोर आल्यानंतर मात्र भीती न बाळगता योग्य तो निर्णय घ्यावा. आणि 5व्या श्लोकामध्ये एक क्रियाशील व्यक्ती हा विनाकारण बोलण्यापेक्षा आपल्या कार्याला महत्त्व देतो आणि जो क्रियाहीन व्यक्ती असतो तो बोलण्यापेक्षा कार्याला महत्त्व देत नाही. युग्ममालेमधील 6वा श्लोक हा वृत्त अनुष्टुप आहे. या श्लोकामध्ये चांगल्या कर्माविषयी सांगितलं आहे. यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाध्य कर्षक सुकृते दुष्कृते वापी तादृशं लभते फलम. शेतकरी ज्याप्रमाणे शेतामध्ये बीज लावतो तेच बी उगवतं, अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये चांगले किंवा वाईट कर्म करा, तेच फळ आपल्याला मिळतं. म्हणजे जसे कर्म तसे फळ आयुष्यात मिळते. चांगले कर्म केले की चांगले फळ मिळते, वाईट कर्म केले की वाईट फळ मिळते. म्हणून आयुष्यामध्ये चांगले कर्म केले पाहिजे. हेच या 6व्या श्लोकातून सांगण्यात आलेले आहे.
अशा प्रकारे युग्ममालेमध्ये सांगितले आहे.